त्या बाबतीत काय करायचं हे आता उपसमितीच्या बैठकीमध्ये ठरेल. परंतु मनोजजींनी देखील संयम ठेवला पाहिजे. जी लोक आज त्यांना आपली वाटतायत यांनी मराठा आरक्षण दिलं की नाही हा देखील प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. आणि ओबीसीबद्दलची भूमिका महाविकास आघाडीची काय आहे हे त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. म्हणजे कोणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी. सर, एक महत्त्वाचं स्टेटमेंट आलं ते शरद पवार साहेबांकडून. ते असं म्हणाले की घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना वाढीव आरक्षण देणं शक्य आहे. आणि यासाठी त्यांनी तामिळनाडूचं जे आरक्षण 72% आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा जी गोष्ट घडली आहे ती त्यांनी त्यासाठी दिलेली आहे. नाही ते ठीक आहे. केंद्र सरकारकडनं घटनेमध्ये बदल करून काय करायचं असेल, केंद्र सरकारच्या लोकसभेमध्ये जाऊन काही ठराव घालायचे असतील त्याच्यासाठी माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा पुढाकार घेतील. पण माझा प्रश्नाचं उत्तरच कोण देत नाही. पवारसाहेबांनी देखील सांगितलं पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणातनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही. याचं कारण असं आहे, मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय आहे की ओबीसीमधनंच आरक्षण दिलं पाहिजे. मग ओबीसीमधनं आरक्षण देताना मराठा समाज त्याच्यामध्ये बसणार आहे काय किंवा बसवावा काय हे उत्तर कोणच देत नाही ना. सगळे पॉलिटिकल गोष्टी करत आहेत. मनोज जरांगेंच्या गर्दीकडे बघून स्वतःच्या विजयाचे आराखडे मांडतायत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्र काढलं पाहिजे की ओबीसीच्या मधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर होय पत्र काढा, नाहीतर नाही पत्र काढा. दुटप्पी भूमिका कशाला. आमची भूमिका काय आहे की मराठा समाजावर कुठच्याही बाबतीचा अन्याय होता कामा नये. मराठा समाजाचं आरक्षण टिकलं पाहिजे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर देखील अन्याय होता कामा नये, त्यांचं काही कमी होता कामा नये, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. सर, शेवटचे 2 प्रश्न. संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की अमित शहा इकडे आले, लालबागच्या राजा दर्शनाला गेले, पण त्यांनी केंद्राशी हा सगळा विषय संबंध असताना म्हणजे जसं शरद पवार साहेब म्हणाले की घटना दुरुस्ती करून त्यांनी भेट घेतली नाही. मनोज जरांगेंची सहानुभूती आपल्याला कशी मिळेल याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत. अनेक लोक. मला असं वाटतं की यांच्या पत्रकार परिषदेला तसं बघायला गेलं तर काही महत्त्व नाही. अमित शहा साहेबांनी काय करायचं, जे.पी. नड्डांनी काय करायचं, PM मोदी साहेबांनी काय करायचं हे ते ठरवतात. म्हणूनच तिसऱ्यांदा ते सत्तेमध्ये आले किंवा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले. ह्यांच्या सल्ल्यानं वागले असते तर हे काहीच झालं नसतं. ह्यांच्या सल्ल्यानं काही वागतायत म्हणून विधानसभेत काय झालं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे कुठचंही आंदोलन झालं, कुठचाही नेता आपल्या गळाला लागला पाहिजे, त्याची सहानुभूती आपल्याला मिळाली पाहिजे. पण प्रचंड मोठा प्रयत्न काँग्रेसकडनं UBTकडनं केला जातोय. मी NCPकडनं असं म्हणणार नाही. NCPकडनं का म्हणणार नाही शरद पवार साहेबांच्या, कारण शरद पवार साहेबांच्या NCPनं मंडल बचाव यात्रा काढलेली आहे. म्हणजे ओबीसी बचाव, थोडक्यात ओबीसीचं आरक्षण बचाव. म्हणूनच मला म्हणायचं एकीकडे ओबीसींचं आरक्षण बचाव म्हणून आपण यात्रा काढतोय आणि एकीकडे मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगतोय. त्याच्यातली खरी भूमिका काही स्पष्ट झाली पाहिजे. आणि बाकीच्या पत्रकार परिषदेला फार मोठं महत्त्व आहे असं मला काय वाटत नाही. उपसमिती कॉन्शियस क्लिअर ठेवून निर्णय घेईल आणि त्याच्यामध्ये स्वतः शिंदेसाहेब हे अतिशय पारदर्शक माजी न्यायमूर्ती असल्यामुळे योग्य तो निर्णय होईल. सर, एकदम शेवटचा मुद्दा. नितेश राणे असं म्हणतात की या आंदोलनामुळे म्हणजे मराठा आंदोलनामुळे मनोज जरांगे हे हिंदूंमध्ये फूट पाडतात. त्याच्यावरती साधारणपणे मी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या समितीमध्ये आहे. त्याला कॅबिनेटचा दर्जा आहे. कॅबिनेट 40 लोकांची असताना देखील कॅबिनेट आमची 7 लोकांची केलेली आहे उपसमिती. त्याच्यामुळे मला बोलताना उपसमितीचा सदस्य म्हणून बोललं पाहिजे. नितेशजी काय बोललेत, काय बोलतात, काय बोलणार आहेत त्याच्यावर माझं बंधन असून काय उपयोग नाही. ते उत्तर भाजप देईल. शिवसेनेच्या नेत्यानं किंवा शिवसेनेच्या आमदारानं जर सांगितलं तर मी एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, त्याच्यावर बोलेन. पण नितेशजींचा पक्ष जरी आमच्या अलायन्समधला असला तरी ते भाजप आहे. त्यामुळे त्याचं उत्तर रवींद्र चव्हाण साहेब देतील, त्याचं उत्तर भाजपाचे प्रवक्ता देतील. त्याला मी काय बांधील नाही. तर एकनाथ शिंदेचा उल्लेख झाला म्हणूनच काल राज ठाकरे देखील असं म्हणाले की हे सगळं तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा. नाही, एकनाथ शिंदेंना विचारा, म्हणजे शिंदे साहेबांना विचारा तर आहे ना सगळं. शिंदे साहेबांनी मराठा समाजासाठी काय काय केलं जे मगाशी मी सांगितलं. 3000 अधिसंख्य पदं, त्याच्यानंतर नोकरी, त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज, परदेशामध्ये जाणाऱ्या मराठा समाजाला मुलांना त्याच्यामध्ये अनुदान, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारथीमार्फत तुमचं वसतिगृह, सारथीचं सगळ्यात मोठं ऑफिस आता पुण्यामध्ये होतं आहे. त्याच्यानंतर 10% आरक्षण जे आता कोर्टामध्ये टिकलं, हे सगळं शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे.
त्यामुळे शिंदेसाहेबांना विचारण्याची काही आवश्यकता नाही. शिंदेसाहेबांनी हे करून दाखवलेलं आहे आणि त्याला त्यावेळी माननीय देवेंद्रजी आणि अजितदादांनी साथ दिलेली आहे. सर ह्याला धरून त्यावेळेला जेव्हा नवी मुंबईत जरांगे आले होते त्याला शिंदेसाहेबांनी ते आंदोलन जे आहे ते पूर्णपणे थांबवायला लावलं होतं. या अनुषंगाने विचारलेला प्रश्न आहे आणि त्यावेळेला ते काय साहेब, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 10% हे आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि ते आजही टिकलेलं आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील असं म्हणतात EWS हे आरक्षण जे आहे ते मराठ्यांचं खरं आरक्षण आहे. मराठा त्यावेळेला अस्पृश्य नव्हते, अस्पृश्यांसाठी वेगळी आरक्षण होतं आणि ते घटनेमध्ये वेगळेपणाने याच्यामध्ये दिलेलं आहे. मी समितीचा सदस्य असल्यामुळे मी आवश्यक तेवढाच अभ्यास करतो. मला जेवढा अभ्यास करायला सांगितलेला आहे तेवढाच मी अभ्यास करतो. हा विषय अतिशय संवेदनशील आहे, त्याच्यामुळे माझ्या वक्तव्यानं अजून काही वेगळं निर्माण व्हावं असा मी अभ्यास करत नाही. त्याच्यामुळे चंद्रकांत दादांनी त्याच्यावर अभ्यास केलेला असेल, ते सिनियर आहे, तेवढा अभ्यास माझा नाही. आज समितीमध्ये ज्या अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की एवढाच अभ्यास करून समितीमध्ये बोला, तेवढा मी अभ्यास केलेला आहे. पण तो जो काय मी अभ्यास केला हे मला मीडियाला सांगायचं नाही. थँक्यू सर. ओके. बरं, अजून एक मला स्वतःला सांगायचं होतं. मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या दिल्या जातात, पसरवल्या जातात. काही आमचे विरोधक त्या संदर्भामध्ये उगाचच काही बोंबाबोंब करतात. पण काल मला आलेला अनुभव मी आपल्याला सांगतो.